फ्रेंड्स, नमस्कार. मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर मला माहीत आहे की तुम्ही देखील माझ्या व्हिडिओची वाट बघत असाल, पण माझे रेग्युलर व्हिडिओ येत नाही आहेत. कारण का मी तुझी थोडी तब्येत बरी नाही आहे. कालच त्याला हॉस्पिटलमधून घेऊन आले, त्यामुळे व्हिडिओ मला रोजचे काढता पण येत नाही. त्याला बाहेर खेळायला वगैरे घेऊन जायला लागतं, त्याच्यामुळे जरा फोकस जास्त चाललं आहे त्याच्यावरती. आणि आज आहे दुसरा गुरुवार, तर माझी मस्त पूजा वगैरे झाली आहे आणि आत्ता वाजलं संध्याकाळी 4:30. तर संध्याकाळच्या जेवणाची तयारी पण करायची आहे आणि संध्याकाळी पोथी वगैरे वाचायला लागेल, त्याच्यामुळे अगोदर जेवण करून घेईन. कारण का वेळ बराच लागेल त्याच्यामध्ये आरती वगैरे होईपर्यंत, पण नंतरला पोथी वाचायला. तर आज करणार आहे वरण भात, छोलेची भाजी आणि मेथीची भाजी. तर इथे मेथीची भाजी आणली मी काय, तर आता ही मस्त साफ करून घेणार आहे. काल मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेली, मग तेव्हाच भाजी वगैरे घेऊन आली. आणि इथे बघा मस्त पूजा पण झाली आहे माझी. आता मी फराळ वगैरे करून घेतलं आहे, खिचडी बनवलेली साबुदाणा. आणि आता म्हटलं भाजी साफ करून घ्यावी. उपवास वगैरे असेल ना तर कसा दिवस जातो काहीच कळत नाही, पण एकदम प्रसन्न वाटतं घरामध्ये, तेच महत्त्वाचे. इयरिंग बनवून दिले ते बघा. डिझाईन कशी आहे मला नक्की सांगा. आता मी मस्त मेथीची भाजी पटापट साफ करून घेते आणि आता पोथी वाचायला बसायचं आहे मला. पोथी वाचून घेते आणि आरती करून घेते देवीची. घरी तर एकटीच होते मी, कारण का हे पण मार्केटमध्ये गेलेली. बेडरूमचं आमचं थोडंसं काम करायचं चाललं आहे, त्यामुळे सामान आणायचं होतं. आरती वगैरे झाली, पोथी वगैरे मस्त वाचली आणि आता जेवण करायचं आहे मला. आता वाजलं संध्याकाळी 7. जेवण झाल्यावरती नैवेद्य दाखव. घरात असं काय असलं ना, खूप मस्त असं प्रसन्न असं वातावरण होतं. आज मी नैवेद्यासाठी बनवणार आहे झटपट अशी होणारी तांदळाची खीर. तर त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते, तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. इथे मी घेतलेत तांदूळ अर्धी वाटी खोबरं घेतलं किसलेलं, आणि मिक्स ड्रायफ्रूट घेतलेत, आणि जेवढं तांदूळ घ्यायचं तेवढी साखर घ्यायची. आता हे भिजवलेले तांदूळ आहेत ना, ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे. जास्त असं नाही रवाळ घ्यायचे. ते पातेलं गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आणि जे बारीक केलेले तांदूळ आहेत ना, त्याच्यावरती चांगले भाजून घ्यायचे. एकदम रवाळ असं स्ट्रक्चर ठेवायचं आहे, जास्त बारीक पीठ असं बनवायचं नाही आहे त्याचं, म्हणजे छान असं सरसरीत होते. असे जास्त पिटूळ अशी लागत नाही. तांदूळ आपण भिजवून घेतलेले, 2 तास भिजवून ठेवलेले, आणि त्यानंतरला म्हणजे चांगले धुवून भिजवून ठेवलेले, आणि त्याच्यातलं पाणी काढून ते मिक्सरला बारीक करून घेतलेत. तर हे तुपावरती चांगले कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला तूप जास्त असलं तरी टाकायचं असलं तरी आपण टाकू शकतो. आता हे मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत ना, मी बारीक चिरून घेतलेत. आपल्याला आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स वापरू शकतो. तुम्हाला अजून काही वेगळे ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि जेव्हा तांदूळ मी बारीक केले ना, त्याच्यासोबत मी खोबरं देखील आहे ना, पाण्यासोबतच मिक्सरला चांगलं बारीक करून घेतलेलं. म्हणजे आपण दूध कसं बनवतो खोबऱ्याचं, असं मी बारीक करून घेतलेलं. तर आता हे कलर चेंज होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये जे आपण खोबरं बारीक करून घेतलं आहे ना, ते याच्यामध्ये टाकून घेऊयात. हे बघा, एकदम असं पाण्यासारखं बारीक करून घ्यायचं आहे. जसं आपण दूध खोबऱ्याचं बनवतो ना, तसंच बारीक करून घ्यायचं आहे. आता सेम तेवढ्याच मापाने आपण ह्याच्यामध्ये पाणी देखील टाकून घेणार आहे. आणि जेवढे आपण तांदूळ घेतलेले ना, तेवढंच आपल्याला साखर घ्यायची. म्हणजे आपण अर्धी वाटी तांदूळ घेतलेलं, तर आपल्याला अर्धी वाटी साखर घेतली. आता याच्यामध्ये आपण 1 वाटी दूध टाकलं. आता याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त थोडं गोड आवडत असेल तर तुम्ही अजून थोडं टाकू शकता. आता याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घेऊयात. आता हे चांगलं 10 मिनटं बारीक गॅसवरती उकळू द्यायचं आहे. हे बघा, ह्याला छान उकळी फुटले, आणि जसं उकळी येते ना, तसं छान अशी कन्सिस्टन्सी एकदम थिक होत जाते. तर आता आपण एका साईडला आहे ना, अर्धी वाटी दुधामध्ये आहे ना 5 ते 6 केसर टाकून घेतलेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात. उकळी आल्यानंतरला केसर मिक्स करायचं आहे. आता ह्याला चांगला अजून थोडी उकळी काढून घेणार आहे.
तर इथे छान अशी आपली शेवयांची खीर तयार झाली. आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया. छान आहे. आता मस्त नैवेद्य वगैरे दाखवलाय आणि मी तुझं चाललंय प्रसाद खायचं. तर आज नैवेद्यामध्ये बनवलंय डाळ भात, तांदळाची खीर आणि पुरी. कसे झाले मी तू? मस्त. उपवास सोडायचा आहे पण घरात थोडंसं काम चाललं आहे म्हणून वेट करते. आतमध्ये थोडंसं POP शीट लावायचं चाललं आहे बेडरूममध्ये. मग साफसफाई करायचं आणि नंतरला जेवायचं. उपवास असला की जास्त जेवण असं जात नाही. आत्ता वाजले 9:45. आता थोड्या वेळात साफसफाई करू. जास्त नाही करणार डीप, वरच्यावरच करू आणि मग जेवू. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन नक्की दाबा पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. बोल.